तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातली ही बातमी आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणेला अटक केली आहे। त्याच सोबत वैष्णवीचा दीर सुशील हगवणेलाही बेड्या ठोकल्यात। गेल्या 7 दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील मोकाट होते। पोलीस त्यांचा शोध घेत होते। अखेर आज पहाटे 4:30च्या सुमारास या दोघांनाही पोलिसांनी स्वारगेट परिसरातून अटक केली आहे। वैष्णवीचा नवरा शशांक, ननंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही आधीच अटक करण्यात आली आहे। वैष्णवी हगवणे यांच्या गुन्ह्यातील यापूर्वी 3 आरोपी अटक करण्यात आले होते। उर्वरित 2 आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 6 पथके ही तैनात करण्यात आली होती। पैकी 2 आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगवणे सासरा आणि सुशील राजेंद्र हगवणे दीर यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतलेला आहे। त्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना माननीय न्यायालयापुढे आता PCR साठी पेश करण्यात येणार आहे। वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी आतापर्यंत कुणाकुणाला अटक करण्यात आली आहे पाहूयात। वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे, वैष्णवीची सासू लता हगवणे, पती शशांक हगवणे आणि ननंद करिश्मा हगवणे। एकूण 5 जणांना अटक करण्यात आली। वैष्णवीचा सासरा दीराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यात। मात्र या नराधमांना सुनेच्या आत्महत्येनं कुठलाही पश्चाताप झालेला नसल्याचं आता समोर आलंय। तळेगावमधील एका हॉटेलमध्ये या नराधमांनी मटणावर ताव मारलाय। त्यामुळे आरोपी अटकेविषयी आणि वैष्णवीच्या मृत्यूविषयी किती बेफिकीर होते तसंच किती निर्लज्ज आहेत हे सुद्धा आता समोर आलंय। लोभी हगवणे कुटुंबाच्या प्रवृत्तीची फार चीड येते। राजेंद्र हगवणेला अटकेनंतर कुठलाही पश्चाताप नसल्याचं दिसतंय। त्यामुळे या कुटुंबाला कठोर शिक्षा द्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली। हगवणे यांना जेव्हा अटक झाली आणि त्यांना विचारला गेला प्रश्न की तुम्हाला पश्चाताप होतोय का, तर ज्या पद्धतीने त्यांनी हात हलवून नाही असं म्हटलं, ते कृत्य ती ऍक्शन बघून इतका राग आलाय की असं वाटतं या कुटुंबाला, या लोभी कुटुंबाला खूप स्ट्रॉंग शिक्षा झाली पाहिजे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक करण्यात आली आहे। गेल्या वेळेसारखीच आरोपींनी यंदा VIP ट्रीटमेंट त्यांना देऊ नका। माझ्या मुलीच्या मृत्यूसाठी जबाबदार आरोपींवर मकोका लावून कारवाई करा अशी मागणी वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी केली। फडणवीस साहेबांनी जे काय आदेश दिले तर 12 तासात हे आरोपी अटक केले। तर त्यांना अटक केल्यानंतर त्यांना मागच्या वेळेस VIP ट्रीटमेंट दिली तशी याही लोकांना VIP ट्रीटमेंट मिळू नये अशी एक माझी पहिली विनंती आहे। आणि यांना कठोरात कठोर शिक्षा होऊन यांना मोका कायद्याअंतर्गत मोका लावूनच त्यांना शिक्षा द्यावी। नंतर कारण यापुढे अशा काही कृत्य, अशा काही घटना यापुढे कुठल्या मुलीच्या बाबतीत घडणार नाही। पुढची बातमी पाहूयात। वैष्णवी हगवणे आणि मयुरी हगवणे यांची तक्रार आली होती। एकाच दिवशी दोन्ही तक्रारी महिला आयोगाला मिळाल्या। 24 तासात तक्रारी बावधन पोलीस ठाण्यात कारवाईसाठी पाठवल्या। तक्रारीबाबत कारवाईच्या सूचना दिल्याचा खुलासा महिला आयोग अध्यक्षा चाकणकरांनी केला। ती जी तक्रार होती ती त्यांच्या भाऊजय आणि घरातल्या लोकांच्या विरोधात होती। आमच्याकडे दुसरी तक्रार आली 6/11/2024 त्याच दिवशी तक्रार आली, ती होती मेघराज जगताप म्हणजे मयुरी हगवणे म्हणजे मयुरी जगताप यांच्या भावाने आमच्याकडे त्याच दिवशीची तक्रार केली होती। त्या अनुषंगाने 7 तारखेला 11:30 वाजता म्हणजे 6 तारखेला तक्रार ह्या दोन्ही आल्या। एकाच दिवशी दोन्ही तक्रारी लागोपाठ आल्या आणि 7 तारखेला या दोन्ही तक्रारी
हा बावधन पोलीस स्टेशनला पाठवून त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी राज्य महिला आयोगाने तक्रारदारांना पत्र पाठवलं, पोलिसांनाही पत्र पाठवलं आणि याच्यामध्ये कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना दिल्या. तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना महिलांनी घेराव घातला. छावा संघटना आणि महिलांनी चाकणकरांना जाब विचारलाय. वैष्णवी हगवणे प्रकरणी लवकरच ऍक्शन घेतली असती तर हे घडलंच नसतं अशी तक्रार यावेळी महिलांनी केली आहे. सांगा तुमची प्रतिक्रिया. ताई, असं होत नाही ना, मागच्या प्रकरणामध्ये पण असंच झालं. ताई, तुम्ही जर तुमच्या भूमिका संवैधानिक पदावरती म्हणून बोलणार नसेल तर असं होणार नाही ना. मग तुम्ही देऊन टाका तुमच्या, ते सांगतात तुमचेच नेते येणार आहेत पक्षाचे, उपमुख्यमंत्री, सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले. 2 मिनिटापासून बोलून टाका ना. या आमच्या भगिनी तुम्हाला इथे जाब विचारणार होत्या, मयुरी प्रकरणामध्ये असू दे, इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही. समाज नाही काय केलं, तुम्ही जर दिवे लावले असते तर आज ही वेळ आली नसते, हत्या झाली नसते. आती होत नाही ना, दिलं पाहिजे, बोललं पाहिजे. आता आम्ही प्रकरणामध्ये 6 तास पोलीस स्टेशनला मयुरी होती. पोलीस डॉक्युमेंट पूर्वी जुने 2024 यांचं बावधन ग्रामीणला होतं. ग्रामीणचे फौडचे बोलवले, बावधनचे बोलवले, पिंपरी चिंचवडचे बोलवले आणि हे हो बोलले म्हणून तुम्हाला तुमच्या ग्रामकामाला बोलायचं, तमुकला बोलणं हे बरोबर नाही. सांगितलं पाहिजे गेलेल्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळवण्यासाठीच आहे ना. सांगा तुमची भूमिका. आता 15 मिनिटं या दारामध्ये 15 मिनिटं विनंती करावी लागते तुम्हाला, बोला म्हणून. या दारात विनंती करावी लागते तुमचा न्याय द्या म्हणून. आज त्या पदावर बसलाय, त्याची गरिमा सांभाळा तुम्ही. दखल घेत नाही आणि 15 मिनिटं बोलायला तुम्हाला रिक्वेस्ट करायला लागते. सगळेजण हात जोडून सांगतात बोला बोला. तर वैष्णवी मृत्यू प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करणार असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, मात्र मला बदनाम केलं जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय. कुणाच्या लग्नाला गेलो नसतो, काही घडलं आणि गेल्यावर काही घडलं, त्यात माझा काय दोष असा सवाल त्यांनी विचारलाय. तुमच्या घरातल्या लग्नाला आलो आणि फोटो काढला आणि काही वेगळं झालं तर त्यात माझा काय दोष आहे? मी तिथं लोकांना असं म्हणलं की बा असं जर माझ्यावर ॲलिगेशन येत असतील तर मी कुणाच्या लग्नाला जायचा प्रश्नच येणार नाही. मी लग्नाला नाही जाणार. मी लग्नाला नाही जाणार. त्याच्यानंतर समोरची लोक असली त्याला माझा काय दोष आहे? दोष माझा नसताना तुम्ही मला का दोषी धरताय? दोष आहे का माझा? पण अनेक चॅनलवाले दाखवतात. माझा काय संबंध आहे? मी त्या तशा पद्धतीनं कृत्य करायला सांगितलं. तर हगवणे प्रकरणावरून राऊतांचा सरकारवर त्यांनी हल्लाबोल केलेला आहे. गृहमंत्र्यांना अशा प्रकरणाचं गांभीर्य नाही आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा राजकारणात अडकलेल्या आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली. महाराष्ट्रातलं पोलीस खातं हे प्रत्येक चौकी असेल, पोलीस स्टेशन असेल, हे राजकारण्यांच्या दबावाखालीच काम करतात. अशा महिला अत्याचारांच्या संदर्भातल्या हुंडाबळीचे खटले केसेस सुद्धा जर दबावाखाली चालवल्या जात असतील आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा राजकारणात अडकल्या असतील तर या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये खूप चिंताजनक परिस्थिती आहे आणि गृहमंत्र्यांना गांभीर्यच नाही ना अशा घटनांचे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलिसांनी योग्य कारवाई केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. हगवणे कुटुंबाला कठोर शिक्षा करणार असंही त्यांनी म्हटलंय. नियमात बसलं तर आरोपींवर मकोका लावणार असंही ते म्हणाले. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केलेली आहे आणि पुढेही हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या त्या गोष्टी पोलीस करतील. अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. त्यामुळे त्याच्यावर जे काही कडक कारवाई करता येईल कायद्याने ती सगळी कारवाई केली जाईल. तर वैष्णवीचा सासरा आणि दिराला पोलिसांनी कशा बेड्या ठोकल्यात पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 17 मेला औंध हॉस्पिटल, मुहूर्त लॉन्स थार गाडीने आले. वडगाव मावळ नंतर पवना डॅम फार्म हाऊसवर गेले. तिथं आळंदी इथं लॉजवर थांबले. 18 मे रोजी
वडगाव मावळ पवना डॅम बंडू फाटकरकडे बेलेनो गाडीनं गेले. त्यानंतर 19 मेला साताऱ्यातील पुसे गावात अमोल जाधव यांच्या शेतावर थांबले. 19 आणि 20 मेला पसरणी मार्गे कोगनोळी हॉटेल हेरिटेज इथं थांबले. 21 मेला कोगनोळी मित्र प्रीतम पाटीलच्या शेतावर थांबले. 22 मे रोजी पुण्याला ते परतले. एक सविस्तर बातमी पाहूयात. पुण्यातील वैष्णवीच्या मृत्यूनं राजकीय कुटुंबातील महिलांच्या छळाचा मुद्दा आता ऐरणीवर आलाय. आतापर्यंत राज्यात कोणत्या राजकीय नेत्यांच्या कुटुंबांमध्ये छळाचे प्रकार घडलेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. महिला शिक्षणाची ज्योत पेटवणारा महाराष्ट्र, महिलांसाठी आरक्षणाची कवाडं उघडणारा पुरोगामी महाराष्ट्र. मात्र या महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला आता पैशांसाठी हपापलेल्या राजकीय पुढाऱ्यांनीच सुरुंग लावलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पुढारी असलेल्या राजेंद्र हगवणे आणि त्याच्या कुटुंबियांनी हुंड्यासाठी केलेल्या छळामुळे हगवणेची सून वैष्णवीचा मृत्यू झाला. 51 तोळं सोनं, फॉर्च्युनर गाडी, 7.5 किलो चांदीची भांडी, एवढंच नाही तर कोट्यावधींची उधळण करूनही कसपटे कुटुंबियांच्या हाती फक्त आपली लेक वैष्णवीचा मृतदेह आणि आयुष्यभरासाठीचं दुःख आलं. आणि त्यामुळेच राजकीय नेत्यांच्या घरात चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय. अशा सुशिक्षित ज्याला आपण म्हणतो अशा घरांमध्ये जर हुंडाबळी होत असतील तर महाराष्ट्र कुठे चाललाय? आणि एक नाही 2-2 सुनांवर. राजकीय नेते म्हणजे राज्याला दिशा देणारं नेतृत्व मानलं जातं. मात्र बेटी बचाव बेटी पढावचा नारा देणाऱ्या पक्षाचेच माजी खासदार रामदास तडस यांच्या सुनेनं छळाचे गंभीर आरोप केले. प्रत्येक वेळी माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले. इव्हन जेव्हा मी त्यांच्या घरी गेली तेव्हा लोखंडी रॉडनी मला मारण्यात आलं. त्या लोखंडी रॉडनी मारण्याचे पुरावे पण मी तुम्हाला सगळ्यांना देणार. महाराष्ट्रातील राजकीय पुढाऱ्यांकडून महिलांची होणारी कौटुंबिक छळाची मालिका ही काही इथंच थांबत नाही, तर या छळात महिला नेत्याही आढळून आल्या आहेत. जेव्हा मी गरोदर राहिले तेव्हा मुलगा हवा, त्याच्यामुळे माझा छळ चालू झाला. एवढंच नाही तर धनंजय मुंडे यांच्यावरही करुणा मुंडेंनी घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आणि या प्रकरणी वांद्रे न्यायालयानं धनंजय मुंडेंना दोषी ठरवलं. तर दुसरीकडे महाराष्ट्रात वर्षाला सरासरी 45,000 महिला घरगुती हिंसाचाराच्या शिकार होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे खादीच्या आत लपलेले बगळेच लाडक्या बहिणींचे शिकारी आहेत. खरं तर नेत्यांचा आदर्श कार्यकर्ते कायम घेतात. मात्र हे नेतेच जर महिलांचा सन्मान ठेवत नसतील तर कार्यकर्त्यांकडून तरी काय अपेक्षा करणार? त्यामुळेच आता राजकीय नेत्यांनी स्वतःच्याच मनात खोलवर डोकावण्याची आणि अंतर्मुख होऊन विचार करण्याची नितांत गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. वैष्णवीचं बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाच्या सहाय्यानं धमकावल्याचा गुन्हा निलेश चव्हाणवर दाखल झालाय. दरम्यान निलेश चव्हाणचा इतिहास देखील स्वतःच्या पत्नीचा अमानुष छळाचा आहे. निलेश चव्हाणने घरात सीलिंग फॅन, एसी मध्ये छुपे कॅमेरे लावून लाईट सुरू ठेवून पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडायचा. या प्रकरणात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. काय कारणामे, विकृत कारणामे पाहूयात. छुप्या कॅमेराद्वारे तो रेकॉर्डिंग करायचा. पत्नीच्या तक्रारीनंतर पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. निलेशच्या लॅपटॉपमध्ये इतर मुलींसोबतचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ देखील आहेत. वैष्णवीच्या बाळासाठी कसपटे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावण्यात आलं. कसपटे कुटुंबियांच्या तक्रारीवरून निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल झालाय. बातमी राजकीय वर्तुळातून आहे. संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय. 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा बरखास्त करा असं संभाजी गुरुजी म्हणाले. तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत असंही ते म्हणाले. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढू नये अशी मागणी देखील त्यांनी केली.
70 वर्ष झाली तरीसुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवले. तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला, तिथीप्रमाणेच त्याचा स्मरण दिन किंवा वाढदिवस व्हायला पाहिजे. 6 जून बंद केलं पाहिजे. तो कुत्रा नाहीच असं इतिहास संशोधक म्हणतात. ते इतिहास संशोधक काय उंचीचे, काय कुवतीचे गलगा करून कुणालाही इतिहास संशोधक म्हणायचं आणि तो म्हणतोय ते खरं धरायचं, हे बरोबर नाही. त्यामुळे यानंतर संभाजी भिडेंच्या तोंडाला काळं फासणार असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिलाय. राज्याभिषेक सोहळ्याला विरोध केल्यामुळे हा संताप व्यक्त करण्यात येतोय. संभाजी भिडेंवर कठोर कारवाईची मागणी देखील करण्यात येते. संभाजी भिडे यांनी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला विरोध केल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालाय. या प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर राज्य सरकारने कडक कारवाई करावी, अन्यथा त्यांच्या तोंडाला आम्ही काळं फासू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी दिलाय. संभाजी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा आता सर्वत्रच निषेध व्यक्त केला जातोय. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा या 6 जून रोजी या महाराष्ट्रातील सर्व 18 पगड जाती मिळून केला जातो. त्या राज्याभिषेक सोहळ्याला बंदी आणावी म्हणून जी मागणी केली आहे, या मागणीचा सर्वप्रथम मी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो. या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला एवढंच सांगू इच्छितो की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुम्ही आम्ही कुठं असतो. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा दररोज जरी केला तरी कमी पडेल, परंतु या ठिकाणी संभाजी भिडेंनी ही मागणी करून कुणा तर पुढे आणायचं का, ही मानसिकता यातून दिसून येते. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या संभाजी भिडेंवरती सरकारनं लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा या ठिकाणी या महाराष्ट्रामधील जो शिवशंभू भक्त आहे तो या ठिकाणी संभाजी भिडेंच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेऊन ह्याच्यावरती कारवाई करावी हीच आमची. त्यामुळे संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर नेते मंडळींनी प्रतिक्रिया दिली आहे. हा इतिहास मोडीत काढण्याचा प्रयत्न असून कोणाला वाईट वाटत असेल तर त्यांनी त्यांची दृष्टी तपासायला हवी असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय. तर वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याबाबत समिती नेमली असून त्याचा अहवाल येईल, त्यानंतर या प्रकरणात मुख्यमंत्री निर्णय घेतील असं संजय शिरसाट हे म्हणाले. असं आहे की इतिहास जो आम्ही लहानपणापासून शिकलो तो मोडून काढायचा आणि नवी व्यवस्था निर्माण करायची असा प्रयत्न काही लोक करतायत. आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आता शिवराज्याभिषेक सोहळा याचं दुःख वाटण्याची काय गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या लोकांना जो आदर आहे, देशातल्या लोकांना आदर आहे, त्यामुळे असे सोहळे होत असतील तर त्याचं जर कुणाला वाईट वाटत असेल तर त्यांची दृष्टी तपासली पाहिजे असं मला वाटतं. तसं पाहिलं तर 6 तारीख 9 तारीख आणि उरलेले 363 दिवस सुद्धा राज्याभिषेक सोहळा शिवभक्त म्हणून आम्ही जर काय साजरा केला मनातल्या अंतरप्रेरणेतून मनामध्ये सुद्धा, तरीसुद्धा देशप्रेमाबरोबरच शिवप्रेम आणि शिवरायांची प्रेरणा ही प्रत्येकाला मिळू शकते. मला असं वाटतं की अशा पैकीचं राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळेचं वक्तव्य हे उचित नाही. बातमी बीडमधून आहे. बीड जिल्हा पुन्हा हादरलाय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या ज्या पवनचक्कीमुळे झाली होती त्यावरूनच पुन्हा राडा झालाय. पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार करण्यात आलाय. या गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे बीडमध्ये पुन्हा खळबळ माजली आहे. सध्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केलाय. तर गोळीबार करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या. पुढची बातमी पाहूयात. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी पैसे घेतले जात आहेत का असा सवाल उपस्थित होतोय. कारण अमरावती सर्कलमधील अधिकाऱ्यांची एका कथित ऑडिओ क्लिप त्यांची आता समोर आली आहे. या क्लिपमध्ये अधिकाऱ्याच्या बदलीसाठी 35 लाख रुपये दर असल्याचं बोललं जात आहे. तर RFOच्या बदलीसाठी 35 लाख देण्यास तयार असल्याचं देखील या ऑडिओ क्लिपमध्ये असा उल्लेख आहे.
सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊन राहिले, ज्यामध्ये वन परिक्षेत्र अधिकारी बदल्यांसाठी 35 लाख रुपये मोजावं लागत व त्यापेक्षा जास्त रकमेचा याच्यात उल्लेख केलेला आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. वन संवर्धनासाठी व वन्यजीवांच्या सुरक्षतेसाठी हे खूप मोठ्या प्रमाणातलं गंभीर प्रकरण लक्षात येत आहे. कारण की वन परिक्षेत्र अधिकारी यांची जबाबदारी हे वनाचं व वन्यजीवाचं रक्षण करण्याची असते, ना की आर्थिक मलिदा लाटण्यासाठी असते. परंतु ह्या ज्या ऑडिओ क्लिपमध्ये जो वन विभागात अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बदल्यांमध्ये जो आर्थिक गैरव्यवहार होताना दिसून राहिलेला आहे, त्याची कुठंतरी माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री व लोकप्रिय मंत्री गणेश नाईक साहेबांनी कुठंतरी कारवाई करायला हवी. या राज्यात तुम्हाला कोणी बदल्या ट्रान्सफर अपॉइंटमेंट करता, अवैध व्यवसाय करता, सरकारच्या नावाने जर कोणी पैसे मागत असेल तर त्यांना तात्काळ पोलीस केस केली पाहिजे. तात्काळ पोलीस केस केली पाहिजे. त्यावर सरकार कारवाई करेल. बाहेरच्या बाहेर कोणतरी पैसे जमा करतील, बाहेरच्या बाहेर कोणी मंत्र्याच्या नावाने पैसे घेतील, बाहेरच्या बाहेर कोणीतरी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेतील, हे मात्र त्यांची चूक आहे, आमची चूक नाही आहे. तुम्ही पैसे देणे हेच चूक आहे. पैसे देणारा आणि पैसे घेणारा दोन्ही आरोपी आहे. पुढची बातमी पाहूयात. छत्रपती संभाजीनगरमध्ये दलालांकडून कामगारांची लूट सुरू आहे. कामगार कल्याण विभागाच्या योजनेच्या नोंदणीसाठी दलालांकडून 1,500 रुपये आकारले जात आहेत. कामगार कल्याण विभागाकडून कामगारांना मोफत गृहोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात येतं. याचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणं बंधनकारक आहे. तर ही नोंदणी पूर्णपणे मोफत आहे. मात्र ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी दलाल पैसे घेत आहेत. म्हणजे कसं आहे माहिती आहे, उनके हैं और 2 दूसरे के। कितने भी बंदे पैसे उतने 1500 कुछ कम करो ना। नहीं, पैसे कम नहीं होते यहाँ पे, उतने पैसे उसमें कुछ भी कम नहीं होने वाला, क्योंकि उसमें हमको कुछ अब नहीं दूसरे तो वो 1300 ले रहे थे। नहीं पैसे कम नहीं थे, कम नहीं होते, 1500 से नीचे नहीं। उसमें कम करके कुछ ये लोग देखो कहाँ से आए, कोई से आए लोग रंजनगांव के बुला रहे थे, पूरे लाइनिंग में बैठे हो। नाम क्या है भैया? राजेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सामच्या बातमीची दखल घेण्यात आली आहे. कामगार किटच्या नोंदणीसाठी पैसे घेणाऱ्या दलालांवर कारवाई करण्याचे आदेश फडणवीसांनी दिले. छत्रपती संभाजीनगरमध्ये दलालांकडून कामगारांची लूट होतीये, या संदर्भात सामने बातमी दाखवली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर कारवाई होणार आहे. आणि जर भाडे नाही भेटले 1 लाख रुपये वापस देईल, 1 लाख रुपये वापस देईल तुम्हाला जर भाडे मागून नाही भेटले. तिकीट दिलं जातं, मात्र त्यामध्ये आता दलालांचा सुळसुळाट झाला आणि प्रत्येक कामगाराकडून 1500 रुपये वसूल करण्यात येत आहे. असं दलालांचा सुळसुळाट झाला वगैरे म्हणणं चुकीचं आहे, पण कुठे घडलं असेल तर कारवाई करू.